नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। बागलाण तालुक्यात आदिवासी बांधवांनी आपल्या हक्कासाठी पुन्हा एकदा आवाज बुलंद केलाय। तहसील कार्यालयावर धडक देत एकलव्य समाज संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे यांना सादर करण्यात आले। संविधानिक हक्कांवर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही असा इशारा समाजाने दिलाय। सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे आदिवासी जमातीमध्ये गैरजमातीचा समावेश अजिबात होऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। तसेच संविधानातील 5वी व 6वी सूची संपूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हावी, वन हद्दीत राहणाऱ्या आदिवासींना घर बांधणीसाठी परवानगी द्यावी अशा महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत। मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या आंदोलनासाठी जमले होते। महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती। घोषणाबाजीसह समाजाने आपला लढा सुरूच राहणार असल्याचा संदेश यावेळी दिला। यावेळी संजय सळुंके, भगवान बागुल, विलास बोरसे, रुक्माबाई सोनोने, अजय सोनोने, पांडुरंग निकम, भाऊसाहेब माळी आणि बाजीराव गायकवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। प्रखर न्यूज साठी भैयासाहेब माळी, सटाणा।